हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू दी मॅथ्स विथ संदीप सर. आपल्यासमोर इम्पॉर्टंट क्वेश्चन ठेवलेला आहे बघा, जो दरवर्षी मॅक्झिमम 3 मार्काला हा विचारला जातोय. फाइंड के इफ द फॉलोइंग इक्वेशन रिप्रेझेंट पेअर्स ऑफ लाईन्स. इक्वेशन आपल्यासमोर मांडलेलं आहे. जेव्हा तुम्हाला इक्वेशन असं मोठं दिसत असेल, समजून घ्या ते जनरल इक्वेशन आहे. होमोजेनियस असेल तर छोटं असेल, जनरल असेल इक्वेशन मोठं असेल. तर ते इक्वेशन कंपेअर करा. जनरल इक्वेशन काय, ax² + 2hxy + by² इथपर्यंत होमोजेनियस होतं. तिथून पुढे फक्त एवढं ऍड झालंय 2gx 2fy + c = 0. बस हे कंपेअर करा. a ची व्हॅल्यू बघा मला 3 दिसते, 2h ची व्हॅल्यू 10 आहे, b ची व्हॅल्यू 3 आहे. 2g ची व्हॅल्यू x ची टर्मच आलेली नाहीये, त्यामुळे इथे 2g ची व्हॅल्यू 0 झाली. त्यानंतर 2f ची व्हॅल्यू, 2f म्हणजे y चा कोएफिशियंट 16 आहे, म्हणून 2f 16 झालं. आणि c ची व्हॅल्यू k आहे. बस त्यानंतर जिथे 2 आहे जसं 2h आहे, मग 2 मल्टिप्लाय राईटला गेला डिवाइड, h ची व्हॅल्यू आली बघा 2 5 जा 10. त्यानंतर 2g, g ची व्हॅल्यू 2 मल्टिप्लाय डिवाइड जरी गेला, आन्सर 0/0 येणार. त्यानंतर 2 डिवाइड आला, 2 8 जा 16, आन्सर काय 8 आलं. त्यानंतर मी व्हॅल्यू मिळवून घेतल्या. आता फायनली क्वेश्चनने सांगितलं होतं दिलेले इक्वेशन रिप्रेझेंट करते पेअर ऑफ लाईन. सो मी काय लिहिलंय, सिन्स इक्वेशन रिप्रेझेंट पेअर ऑफ लाईन्स. पण पेअर ऑफ लाईन्स इक्वेशन आपल्यासमोर मांडले. पेअर ऑफ लाईन रिप्रेझेंट करत असेल तर हा फॉर्म्युला आपला पाठच झाला पाहिजे. काय फॉर्म्युला, abc + 2fgh मायनस पहिले दोन टर्म जर व्यवस्थित लर्न असतील तर पुढे मायनस, हे बघा याची पहिली टर्म याची पहिली टर्म af², फक्त याचा स्क्वेअर घ्या. नंतर मायनस bg² सेकंड टर्म मायनस थर्ड टर्म ch² = 0. पहिले दोन टर्म पाठ करा. नंतर पहिले दोन टर्म पॉझिटिव्ह आहेत, पुढचे सगळे निगेटिव्ह असतात. पहिले टर्म घ्यायचे बघा af², नंतर मायनस सेकंड टर्म bg² मायनस थर्ड टर्म ch² = 0. ठीक. त्यानंतर यामध्ये व्हॅल्यूज मी जस्ट पुट अप केलं बघा. a च्या जागेवर a3 ठेवला, b च्या जागेवर तुमची b ची व्हॅल्यू काय आपली इथे बघा 3 ठेवली आहे. c ची व्हॅल्यू k असेल k, मी ज्याच्या जागेवर फक्त जास्तची व्हॅल्यू पुट अप केली आहे. व्हॅल्यू पुट केल्यानंतर कॅल्क्युलेशन करतो बघा. 3 × 3 9k. त्यानंतर 2 × 8 × 0 0 ने मल्टिप्लाय करत असाल, कारण g ची व्हॅल्यू 0 आहे. 0 × काही घ्या, आन्सर 0 झालं. मायनस 64 × 3 192, इधर मायनस 192 as it is. 3 × 0 again 0, 25 × k minus 25k. नंतर k ची ऍडिशन करा. हे 9k minus 25k, 9 मधून minus 25 करत असाल तर 16 उरतील, पण मोठ्याचं साइन आहे बघा मायनस, सो मायनस 16k आणि हा मायनस 192 as it is. नेक्स्ट मायनस 192 राईटला शिफ्ट केला तर तो प्लस 192 झाला. आणि हा मायनस 16 मल्टिप्लाय राईटला शिफ्ट केला, डिवाइड आला. 16 ने डिवाइड करा, 12 चा भाग जाईल, हा निगेटिव्ह आहे म्हणून मायनस, म्हणून k ची व्हॅल्यू -12.